शूटिंग करताय का रे तू? ओके. पण इथे राहा. पण मध्ये मध्ये रिस्पॉन्स करा, कारण की हे वाला जे आहे ना, मी त्या रिव्ह्यूच्या पेजवर टाकेल. थोडासा रिस्पॉन्ड करा, काय की नाही. ओके, चलो गुड इव्हनिंग. आत्ताच आपण ना माझं जे नवीन बुक आहे, पहिलं बुक बँकिंग अँड बियॉन्ड, याचा आपण लॉन्चिंग सेरेमनी जी आहे ती एन्जॉय केलेली आहे. सक्सेसफुल पार्टी जी सोनूनी दिलेली आहे त्यानिमित्त ती आपण एन्जॉय केलेली आहे. सो एक छोट्या शब्दामध्ये त्या बुकमध्ये नेमकं काय आहे हे थोडंसं तुम्हाला सांगतोय. आतापर्यंत काय झालं की दादानी बुक लिहिलं, बाबांनी लिहिलं, काकांनी लिहिलं, मामांनी लिहिलं, इथपर्यंतच चालू आहे. पुस्तक आणि पुस्तकाच्या कव्हर पेजवरच आपण अटकून पडलेलो आहे. पण त्या पुस्तकात नेमकं काय आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी मी 1-2 मिनिटाचा वेळ इथे घेतोय. फर्स्ट ऑफ ऑल, बँकिंग जॉब जो असतो हा हायर पेड जॉब आहे, एकदम हायस्ट पेड, हायर सॅलरी असलेला जॉब आहे. पण तरीही जसं इंजिनियर बनण्यासाठी, डॉक्टर बनण्यासाठी, कलेक्टर बनण्यासाठी किंवा इतर मोठ्या नोकऱ्या मिळवण्यासाठी काय करावं लागतं हे एक्झॅक्ट सगळ्या जागी मार्गदर्शन दिलेलं आहे. पण बँकिंगसाठी काय करायला पाहिजे, बँकेचा मॅनेजर बनण्यासाठी किंवा तुम्हाला हायर पेड जॉब मिळवण्यासाठी काय करावं लागतं, तिथे तुम्हाला हायर पोझिशनला जाण्यासाठी काय करावं लागतं, हा एक ना खूप मोठा गॅप होता. त्याच्यासाठी काही स्पेशल मार्गदर्शन करणारं पुस्तक अवेलेबल नव्हतं. 15 वर्षाच्या अनुभवामधून मी त्या गॅपला भरण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो स्पेसिफिकली आपल्या ग्रामीण भागामध्ये या गॅपसाठी गरजेचं पडेल हे पुस्तक. म्हणजे प्रायव्हेट बँकमध्ये उतरताना तुम्हाला नेमकं अप्लाय कसा करायचा आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू कसा द्यायचा आहे, तुम्हाला ऑफर लेटर कसं जनरेट करायचं आहे, तुम्हाला त्या ऑफर लेटरला कसं वाचायचं आहे, त्यानंतर तुम्हाला त्याला रिप्लाय कसा द्यायचा आहे, त्यानंतर तुमचं ट्रेनिंग कसं होतं, तुम्हाला ऑफर एक्सेप्टन्स कसं होतं, त्यानंतर तुम्ही जॉबमध्ये कसं लागता, तिथे काम कसं करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रायव्हेट जॉबमध्ये काय असतं की वेळेवर स्विच पण करावा लागतो. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत, एका जॉबमधून दुसऱ्या जॉबमध्ये पण जावं लागतं. त्या सगळ्याला एकदम 32 चॅप्टर्समध्ये डिवाईड करून हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे, बँकिंग अँड बियॉन्ड. हे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचं आहे जो आता 12वी ग्रॅज्युएशनपर्यंत आहे, किंवा तो बँकर आहे, किंवा तो फायनान्स इंडस्ट्रीमध्ये काम करू इच्छितो. आता आपल्याला माहीत असलेल्या ज्या हायेस्ट सॅलरी ज्या आहेत त्या कुठल्या नोकरीला, आपल्या जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर हायेस्ट सॅलरी कोणाला असतं? क्लास 1 जास्त पगार गव्हर्नमेंट जॉबपैकी क्लास 1 अधिकारी, कलेक्टर, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये SP आहे की नाही, तेवढाच पगार एका बँकेच्या मॅनेजरला पण असतो, किंबहुना कधी कधी त्यापेक्षा जास्त पण असतं. बरोबर? यस. किंबहुना त्यापेक्षा दुप्पट पण असतो. बरोबर? पण हे कुतूहलाची गोष्ट कोणाला माहीतच नसते, कोणी सांगत नाही आपली सॅलरी. आणि त्यामध्ये काय होतं की किती साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज पडलेल्या आहेत त्या आपल्याला माहीतच होत नाही. बरोबर? जे आपल्याला मिळतात रिमार्क ते फक्त निगेटिव्ह मिळतात, पॉझिटिव्ह रिमार्क कोणी सांगतच नाही ना. तर तो गॅप भरण्याचं काम सगळ्या 32 चॅप्टरमध्ये आहे. इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटीजपर्यंत कसं पोहोचता येतं, भारताच्या बाहेर कसं जाता येतं, अवॉर्ड्स कसे मिळवता येतात, हायर पेड सॅलरी कशी मिळत येते, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके. आणि तो गॅप खरंच होता. तो पुस्तक एक दिवस वाचून ठेवण्यालायक नाही आहे, ते पुस्तक वारंवार वाचण्यालायक आहे आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये नॉलेज मिळण्यालायक आहे. म्हणून असं नका समजू आपण जॉबवर आहे तर आपल्याला काम नाही आहे. आपले भाऊ बंधू कोणीतरी असतात, त्यांना हे काम पडेल. आपण जेव्हा गिफ्टिंग करू त्यावेळेला आपण आपल्या रिलेटिव्सला, आपल्या भाऊला, बाकी लोकांना आपण गिफ्टिंग करण्यासाठी हे पुस्तक वापरा. आणि ज्यांना तुमच्या रिलेटिव्समध्ये कोणाला संपर्कामध्ये असणाऱ्या व्यक्तींना गरज पडेल ना, त्यांना हे पुस्तक सजेस्ट करा. हे एकमेव पुस्तक आहे, इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही बाय लँग्वेज फर्स्ट टाईम असं पुस्तक लिहिलं गेलं जिथे इंग्रजी शब्दाचा गरज आहे तिथे इंग्रजी शब्द वापरलेले आहे. पण इंटरनॅशनल स्टँडर्ड पण त्यामध्ये मेंटेन केलं गेलेलं आहे. तुम्हाला वाचायला सहज सोपं जातं. ॲमेझॉनला आणि फ्लिपकार्टला अवेलेबल आहे, ई-बुकमध्ये पण अवेलेबल आहे. सो माझी इच्छा आहे की आत्ता मला असं वाटतं की आता तरी कदाचित तुम्हाला समजलं असेल की नेमकं त्या बुकमध्ये काय आहे ना. प्रत्येकालाच माहीत नव्हतं एक्झॅक्ट त्या बुकमध्ये काय. बियॉन्ड बँकिंग म्हणजे काय, बँक आणि बँकेशिवाय अजून काही, त्यामध्ये काय काय असतं काय नसतं. ते दिसायला खूप सुंदरशी नोकरी वाटते, पण तुम्हाला वाटतं अरे प्रायव्हेट बँकेची नोकरी आहे, काय असेल है ना. 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख 2 करोड 3 करोड 4 करोडचे पॅकेजेस असतात. त्यामध्ये 4-4 5-5 करोडचे पॅकेजेस 35 ते 40 वर्षाच्या माणसाला मिळतात. 4 करोड डिवायडेड बाय 12 करा, किती रुपयाचा पगार असतात ते नोकऱ्या असतील तिथे. पण तरीही लोकांना माहीत नाही त्याबद्दल, आहे की नाही. तर हे माहीत व्हावं
यासाठी बियॉन्ड अँड बँकिंग आवडला सो प्लीज क्लॅप